स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करून आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रयत्नाप्रमाणे महाराष्ट्राची प्रगती उत्तरोत्तर व्हावी, महाराष्ट्र राज्याला एक प्रगत राज्य बनवण्याचं जे स्वप्न आदरणीय चव्हाण साहेबांचं होतं, त्या स्वप्नाला अनुसरून त्या स्वप्नावर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मोठ्या प्रमाणावर काम करतात आहेत. आज महाराष्ट्र राज्य हे देशामधलं आर्थिकदृष्ट्या सगळ्यात प्रगत राज्य आहे. आज 7,67,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याला सादर केला आणि ज्या चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतला, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केली आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केल्यानंतर पंचायत राज व्यवस्था, ज्या व्यवस्थेमुळे सर्वसामान्य माणसाला सत्तेमध्ये सहभागी होता येतं, सत्तेमध्ये त्याला नेतृत्व करता येतं, अशा पंचायत राज व्यवस्थेची स्थापना ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली. सहकार क्षेत्र असेल, संरक्षण क्षेत्र देशाचं असेल, राज्याच्या विविध विभागांना दिशादर्शक अशा पद्धतीचं धोरण करून देण्याच्या बाबतीमधलं काम हे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. एक मोठा वैचारिक वारसा आपल्या राज्याला कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिला आणि सर्वसामान्य कुटुंबामधला एक व्यक्ती ह्या राज्याच्या शिखर पदावर बसून राज्याला पिढ्यानपिढ्या दिशा देऊ शकतो, अशा पद्धतीचा एक वारसा हा आपल्यासाठी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ठेवलेला आहे. आज